सकाळी सकाळी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी निघालो होतो आणि लगेच शेतात पोहोचलो ही, कारण आमची शेती गावापासून जवळ आहे. शेतातील विहीर तुडुंब पाण्याने समुद्र सपाटीपर्यंत भरलेली आहे, कारण यावर्षी आमच्याकडे पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये आंबे खाऊन कोया टाकलेल्या जागेवर आंब्याचे 4 ते 5 झाड लागले होते. मी ते घेऊन आलो आणि शेतामध्ये लावलो, जे की सर्वच आंबे चांगल्या प्रकारे वापून निघाले होते. विहिरीच्या बाजूलाच आमच्या आजोबाच्या भावाची समाधी आहे, जे की लग्नाच्या अगोदरच वारले होते. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस काळ चांगला असल्यामुळे यावर्षी सर्व शिवार बहरून आला आहे. त्यानंतर मी आमच्या कापसामध्ये आलो आणि कापसाची उंची माझ्या हाईटच्या लेवलच्या जवळपास आलेली आहे. पुढे मी आमच्या शेतातील तळ्याच्या पाण्याजवळ आलो, म्हणजे आमच्या शेतातील मरीन ड्राईव्हला आलो. पाऊस सतत धोधो पडत असल्यामुळे पाण्याची पातळी पण वाढलेली आहे आणि हे आहे आमच्या शेतातील दुधग्यांचं वेल. त्याला छोटे छोटे दुधगे लागत आहेत आणि आमच्या तळ्यामध्ये दुसऱ्या देशातील पण पक्षी येतात. दुसऱ्यांच्या शेतातील तूर गुडघ्यापर्यंत आलेली आहे आणि आमची इकडे कोलमडून पडलेली आहे. उंदीराने पाईप कट करू नये म्हणून आम्ही त्याला डायरेक्ट झाडावरच ठेवलो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच.